रामकृष्ण हरी उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आपले मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24चा ज्या दिवशी आळंदीचं प्रस्थान असतं त्याच दिवसाची सकाळ बोराटे परिवाराच्या ह्या पुण्यनगरीमध्ये आहे. हे आमचे हरिभक्तपरायण रामचंद्र बोराटे माऊली आहेत आणि यांच्याच कृपादृष्टीनं आपल्याला सकाळचा नाश्ता मिळतो. तर यावर्षी दिंडी नाव सांगायची किंवा तारीख सांगायची गरज नाही, कारण त्यांच्याच आळंदीमध्ये आपला प्रस्थान आहे. एकदा का मोशी लागलं किंवा हे तुमचा हा बाबांचा मळा, बोराटे बाबांचा मळा, म्हणजे आपला आळंदी प्रस्थान सुरू. तरी पण बुधवार आहे 8 जुलै. दिंडीचं सकाळी इथं, रात्री दिंडी चिखली टाळगावला असते आणि सकाळी उठून इथे येते. तर अशा या बोराटे परिवाराला माझ्या कारंडे परिवाराने समस्त वारकरी बंधू भगिनी माता भगिनीकडून अनेक आशीर्वाद आणि माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे की अशा या सेवाभावी अन्नभोजन देणाऱ्या माऊलींना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो, त्यांच्या मुलाबाळांचं चांगलं शिक्षण हो, त्यांचा पुढील आयुष्याचा प्रवास सुखाचा हो, कौटुंबिक सुख लागो आणि अशीच वारकऱ्यांची सेवा. कारण त्यांचे वडील साधू तबाजी बोराटे आणि माझे वडील पांडुरंग ज्ञानू कारंडे यांची जवळपास 50 वर्षापासूनची, कारण माझे वडील जेव्हा 75ला सुरू झालं तेव्हा ते झाडाखाली इथं अक्षरशः इथे झाड होतं. माझे वडील सांगायचे की साधू महाराज आठवणीनं बसायचे आणि पांडुरंग येणार का तू, आणि मग तेव्हा पांडुरंग यायचे माझे वडील, आणि ती एवढी जुनी दोस्ती, काही पण करून त्या माऊलीच्या सेवेला यायचं. अशा पद्धतीनं आपलं ही दिंडीची जाहिरात आहे. मी आमच्या बोराटे माऊलींना दिंडी जाहिरात देतो आणि त्यांना सांगतो आम्ही आता 8 जुलैला येणार आहे. सकाळी आपली तेवढीच 45-50-60 जे काही माणसं असतील. इथं नाश्ता असतो. इथं नाश्ता साधारण 8:30ला झाला किंवा 9पर्यंत झाला. इथं भजन असतं. इथं आपलं बैठं घर आहे जुनं, तिथं भजन असलं की मग दुपारचं जेवण बोराटे हे तबाटे काय ते नाही अल्लाट, दशरथ सोपान अल्लाट या माऊलीच्या अशा पद्धतीचं नियोजन आहे. माऊली रामकृष्ण हरी. एका अभंगाच्या जरा 2 ओळी तुमच्या आवाजात, मला तुमचा म्हणजे पातळ आवाज आहे पण खूप छान श्रवणीय आहे. माऊली रामकृष्ण हरी बोला. रामकृष्ण. तुम्ही यांच्या कन्या ना का सुनबाई? ऐशा वाशा. एकदा बोला रामकृष्ण हरी. क्या बात आहे. रामकृष्ण हरी बोला. हा आता मला आमची जेव्हा दिंडी येते तेव्हा ह्यांच्या मुखातून अभंग अतिशय श्रवणीय असतं आणि ह्यांच्या भात्यातले अभंग असतात. टाळी वाजवावी, घोडी उभारावी, वाटही चालावी पंढरी. क्या बात आहे. पंढरीची पेट कौलारी बेट, मिळाली चतुष्ट वारकरी. पताकाचे भार मिळाले अपार, होतो जे कार भीमाती. हरिनाम गर्जता नाही भय चिंता, ऐशी बोले गीता भागवत. खट नट यावे शुद्ध होऊन जावे, खट नट यावे शुद्ध होऊन जावे, खट नट यावे शुद्ध होऊन जावे, खट नट यावे शुद्ध होऊन जावे. चालते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हे आमचे महेश शिंदे माऊली आहेत. यावर्षी आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळालं. महेश चालेल नाही तसं जुनाच आहे परंतु माझ्या सहवासात यावर्षी अतिशय मनोभावानं त्यांची, मला का कोणास ठाऊक, आपली 1 दिवसाची दिंडी असते ज्याला कॉटन ग्रीन ते वडाळा दिंडी म्हणतात. रामेश्वर शास्त्री महाराज यांनी 2000 साली सुरू केलेली. म्हणजे मुंबईतल्या नागरिकाला दिंडीचं स्वरूप काय असतं, सगळ्याला देहू आणि आळंदी आणि पंढरपूर दिंडीला बघायला नाही जमत. मग मुंबईकरांना दिंडीचं स्वरूप कसं असतं, दिंडी म्हणजे नेमकी कशी त्याची व्यवस्था असते, टाळकरी, झेंडेकरी, विणेकरी, भजन मंडळी, सगळे जे तुळसवाली, हांडेवाली, पताका, या सगळ्या गोष्टीचं नियोजन. तर अशा दिंडीमध्ये त्यांचा मला सहभाग झाला यावर्षी. तेव्हापासून ते अतिशय चांगले माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मी पण एक अभंग बोलतो माझ्या आमच्या बोराटे माऊलींना. भाग्यवंता घरी
भजन पूजन भाग्यवंता घरी, भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ संत जन, परी हे दुर्लभ भक्त जन, त्याची वाट पाहे रघुनंदन. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, तोच मुखी घेई हरीचे नाम, तोच मुखी घेई माऊलीचे नाम, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा, चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा, रामकृष्ण हरी म्हणा निरंतर, रामकृष्ण हरी म्हणा निरंतर, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. म्हणून हे भाग्यवंताचं घर आहे. बोराटे वस्ती, बोराटे परिवार. इथं दिंडी आली की पुढचा 1 तास कसा जातो भजनात. आणि यांच्याकडे मृदुंगाचा फार मोठा साठा आहे. कुठून तरी मृदुंगवाले आणतात, काय करतात नियोजन, पण एकच सुंदर 1 ते 1.5 तास आपला भजनाचा खूप सुंदर कार्यक्रम असतो. तेव्हा खूप मला धन्यवाद माऊली. अशीच तुमची सेवा सातत्याने राहो. आता आम्हाला आज्ञा द्यावी. रामकृष्णारी.